नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियंका मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद राहू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते. सगळ्यांना पहिलं नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांच्या घरी घटस्थापना झालेली आहे आणि देव्यांचे 9 रूपांचं आपण रोज वेगवेगळ्या पद्धतीने पूजा, आराधना, उपासना करत आहे. तर म्हणूनच आपण या नवरात्रीमध्ये जेवढी जास्त आपल्याला सेवा करता येईल माता दुर्गाची, तर आपण तेवढी आपण केली पाहिजे. हे 9 दिवस देवी ही जागृत अवस्थेमध्ये असती. जी काही आपण सेवा करतो त्याचं आपल्याला लवकरात लवकर फळ मिळत असतं. म्हणून आपण एखादा संकल्प धरून आपण नक्कीच जेवढी जास्त आपल्याला सेवा, उपासना, आराधना करता येईल, नामस्मरण करता येईल तेवढं आपण नक्कीच नवरात्रीमध्ये करावं. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच दुर्गा सप्तशती आपण पाठ आपल्या घरामध्ये करावा. दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे आणि अत्यंत आपल्या घरासाठी, आपल्या वास्तूसाठी, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत शुभ आहे. जसं गुरुचरित्र आहे, जसं नवनाथ भक्तिसार आहे, जसं ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, तसंच दुर्गा सप्तशतीला विशेष असं महत्व आहे. म्हणून जे कोणी या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचं पाठ करतील त्यांच्या घरामध्ये आई जगदंबाचा वास सदैव राहतो. हे 9 दिवस वेगवेगळ्या स्वरूपांचे या देवींची आपण सेवा आराधना करत असताना अष्टमी, नवमीला कन्या पूजनला सुद्धा विशेष असं महत्व आहे. कन्यांचं ज्यावेळेस पूजन करत असतं त्यावेळेस आई जगदंबा माता या कन्या स्वरूपामध्ये हे आपल्या घरामध्ये येतात. मग आपण त्यांची मनापासून आपण त्याची सेवा केली पाहिजे. तसेच त्यांना आपण जे काय साज शृंगारांचं सामान आहे ते आनंदाने त्यांना आपण विधीपूर्वक हे दिलं पाहिजे. तर आपल्या 9 देव्यांची आपल्याकडनं पूजा झाल्याचं आपल्याला ते फळ मिळत असतं. नवरात्र उपासनेत काही ठिकाणी बघा आपल्याला जसं शक्य आहे तसं आपण स्त्रिया आपल्या कन्यांना आपण बोलवू शकतो. तर काही जण 3 कन्यांना बोलवतात, तर काही जण 9 कन्यांना बोलवतात. अष्टमी, नवमी ही खूप महत्वाची अशी तिथी आहे की त्यावेळेस आपण जेवढी जास्त आपल्याला सेवा करता येईल त्यावेळेस आपण केली पाहिजे. तर म्हणून आपण या 2 दिवशी आपण कन्यापूजन अवश्य केलं पाहिजे. या कन्या या 2 वर्षापेक्षा लहान तसे 10 वर्षापेक्षा मोठ्या नसाव्या. तसेच या 2 वर्षाची कन्या ही कुमारी असं म्हटलं जातं. 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती व 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची कालिका, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा, तर 10 वर्षाची ही सुभद्रा म्हणून ओळखली जाते. म्हणून तर आपण 9 किंवा 10, 11, 3 जसं आपल्याला शक्य आहे तसं आपण या अष्टमी किंवा नवमीला कन्यांना आपण हे बोलवलं पाहिजे. तिचं आपण आनंदाने घरामध्ये स्वागत केलं पाहिजे. ज्या वेळेस त्या कन्या आपल्या घरामध्ये येतात तर आनंदाने त्यांना स्वागत केलं पाहिजे. त्यांच्यासाठी छान आपल्याला आसन तयार केलं पाहिजे. त्यांचे पाय आपण पाण्याने किंवा पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकून, गोमूत्र टाकून आपण त्यांच्यामध्ये स्वच्छपैकी त्यांचे पाय आपल्याला हे धुवायचे आहे. तसेच माथी आपण त्यांना कुंकू लावायचं आहे. त्यांच्या पायांवर शक्य असेल तर आपण कुंकवाने दोन्ही ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. डोक्यावर चुनरी ठेवायची आहे. जे काय आपण साज शृंगारांचं सामान आहे ते नंतर त्यांना जेवण त्यांचं झाल्यानंतर त्यांना आपण ज्यावेळेस प्रसाद देतो स्वयंपाकामध्ये आपल्याला बघा आपण खीर बनवू शकतो, हलवा बनवू शकतो, चण्याची भाजी बनवू शकतो, पुऱ्या आपण बनवू शकतो. हे देवीला खूप आवडतं. म्हणून आपण हाच प्रकारचा स्वयंपाक आपण आपल्या या कन्यांना आपण दिला पाहिजे. तसेच ते माता दुर्गाचे ते वेगवेगळे स्वरूप आहे अशी आपण संकल्पना करून मनामध्ये चित्र तयार करून त्यांना आनंदाने आपण जेवण करून झाल्यानंतर त्यांना आपण जे काही आपण साज शृंगाराचं सामान आणलं आहे ते आपण सामान त्यांना दिलं पाहिजे. तसे एखादे जण आवडीची त्यांच्या वस्तू आपण त्यांना दिल्या पाहिजे. दक्षिणा आपण आनंदाने दिली पाहिजे. दक्षिणा देताना कोणत्याही प्रकारची आपल्याला कंजूसी ही करायची नाहीये. जेवढं आपण जास्त प्रमाणामध्ये दान धर्म करू तेवढं 10 पटीने आई जगदंबा माता ही आपल्याला ही परत करत असती. म्हणून आपण साज शृंगाराचं पूर्णपैकी सामान आणायचं आहे. त्याच्यामध्ये गजरा असणार आहे. तसे जे काही साज शृंगाराचं देवीचं जे सामान आहे ते पूर्ण सामान या 9 मुलींना आपल्याला हे द्यायचं आहे. तसेच त्याच्यानंतर आपण जो काही स्वयंपाक करणार आहे ते प्रत्येक स्त्रीनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करावा. काहींच्या घरामध्ये बघा स्वयंपाकवाली बाई असती, तर त्यांच्याकडून स्वयंपाक न करता आपल्या स्वतःच्या हाताने खीर, पुरी, चण्याची भाजी, बटाट्याची भाजी जो काही आपल्याला जो स्वयंपाक करायचा आहे तो आपण स्वतःच्या हाताने बनवून हा स्वयंपाक करायचा असतो. तसेच स्वयंपाक आपण केल्यानंतर कधीही ताटामध्ये आपल्याला 3 पुऱ्या ह्या एकत्र आपल्याला या ठेवायच्या नसतात. आपण 2 पुऱ्या या ताटामध्ये या ठेवायच्या असतात.
तसेच बाहेर न आलेले कोणतेही पाकिटामधले पदार्थ आपल्याला हे द्यायचे नाही. बरेच जण चिप्स देतात किंवा काही बाहेरचे बंद पाकिटातले पदार्थ देतात, तर ते आपण देऊ नये. कारण त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस लसणाचा वापर केला असेल तर लसूण हा देवीला वर्ज्य असतो, म्हणून आपण कधीही बाहेरचे कोणतेही पदार्थ शक्यतो कन्यापूजनला आपल्याला हा द्यायचे नाहीये. तसेच जो आपण साधा सिंपल सोप्पा जो स्वयंपाक करत आहे त्याच स्वयंपाकाने आपण आपल्या 9 देव्यांना ज्या कन्याच्या स्वरूपामध्ये आलेल्या आहे त्यांना आपण भोजन दिल्याने देवी माता प्रसन्न होते व आई जगदंबाचा वास हा आपल्या भोवती सदैव राहतो. तसेच ज्यांना इच्छा आहे ते त्या मुलींना वस्त्र सुद्धा घेऊ शकतात. जसं आपण देवीला साडी घेतो तसेच या 9 मुलींना आपण त्यांच्या त्यांच्या वयाच्या मानाने वस्त्र घेणं सुद्धा हे अत्यंत शुभ असतं. किंवा त्यांना एखाद्या गरजेच्या वस्तू असेल त्या वस्तू जरी आपण घेतल्या तरी आनंदच मिळतो. या सगळ्या छोट्या छोट्या सेवा आपण नेहमी कन्यापूजनला आनंदाने कराव्या. या सेवा केल्याने आपल्याच घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते व 9 रूप देवीची ही बालिकेच्या रूपामध्ये ते आपल्या घरी येतात. हे आपलं भाग्यच आहे आणि आपल्याला त्यांची सेवा करायला मिळालेली आहे. खरंच म्हणून आपण नेहमी अष्टमीला नवमीला ज्यांना शक्य आहे त्या तिथीला आपण आपल्या परीने 9 कन्यांना बोलवून त्यांना आपण कन्यापूजन हे केलं पाहिजे. सगळ्यात जर मोठी सेवा म्हटली असेल तर या नवरात्री मधली तर ते म्हणजे कन्यापूजन आहे. त्यांचे विविध असे रूप आहेत, ते विविध रूप आपल्याला या कन्येच्या रूपामध्ये हे पाहायला मिळतात. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की अष्टमी किंवा नवमीला आपण कन्यापूजन नक्कीच करावे. तसेच सोबत आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा, महालक्ष्मी अष्टक आपण म्हणावे, कुंकुमार्चन करावे. या सेवा आपल्याला नवरात्रीमध्ये आपण आवर्जून कराव्या. कारण नवरात्रीमध्ये देवी माता ही जागृत अवस्थेमध्ये असते. जेवढी जास्त आपण सेवा करू, उपासना करू, आराधना करू तेवढं आपल्याला चांगलं त्याचं योग्य प्रकारे फळ मिळत असतं. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये अनेक असे प्रश्न असतात की ते सुटत नाही. कोणाचे आर्थिक प्रश्न असतात, कोणाचे शारीरिक प्रश्न असतात, कोणाचं लग्न जमत नाही, कोणाच्या घरामध्ये खूप कर्जाचा प्रॉब्लेम आहे, कोणाचा शारीरिक प्रॉब्लेम आहे, सतत आजारपण आहे. तर आपण या नवरात्रीमध्ये जास्त उपासना करा, सेवा करा, नामस्मरण करा, कन्यापूजन करा, अष्टमीची पूजा करा, नवमीची पूजा करा. तर बघा आई जगदंबा माता कशी आपल्याला योग्य प्रकारे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन मार्गदर्शन करते. तर चला मी व्हिडिओ इथेच संपवते. धन्यवाद.